गरीब कुटुंब दाभोळी गावातले शिरोडकर कुटुंबीय आहे. या कुटुंबियांची पारंपरिक जागा आहे. या जागेची नंतर 23 फुटची जागा ही दुसऱ्या त्यांच्या एका वारशाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी विकलेली आहे. इतर सर्व जागेला ते अनेक वर्ष कसतात. परंतु असं असताना पोलिसांच्या संगमताने या जागेमध्ये कंपाऊंड घातले जवळ 2-2.5 एकरमध्ये आणि हे कंपाऊंड घालताना परप्रांतीय महिला ह्या महिला विरोध करत होत्या म्हणून परप्रांतीय महिला आणल्या. त्यांची कोर्टामध्ये केस चालू आहे. 20 तारीखला कोर्टामध्ये केस होती, परंतु 21 तारीखला जबरदस्तीने घुसून त्या ठिकाणी कंपाऊंड घालण्यात आलं आणि 21 तारीखनंतर पोलिसांनी सगळा व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा 21 तारीखनंतर आजपर्यंत पोलिसांनी कुठलाही स्टेटमेंट घेतलं नाही, कोणाचा जबाब घेतला नाही, साक्षीदार घेतला नाही. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गुजरात डल्ला मारतोय त्याप्रमाणे गुजरातचे व्यापारी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये आज आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक एखाद्या सातबारावर हिस्सेदार असतात. एखादा हिस्सा घ्यायचा आणि इतर हिस्सेदाराची कब्जेदार करायची आणि त्या लोकांना दुर्दैवाने जबरदस्ती करून विकायची ही जबाबदारी घेत आहेत. या संदर्भात इथल्या या सगळ्या यंत्रणेविरोधात आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या विरोधी पक्षनेत्यांना सांगितलेलं आहे आणि या संदर्भात जर त्यांच्यावर न्याय मिळाला तर त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे शिवसेना आमचे तालुका प्रमुख असतील, तुषार सापळे असतील, आमचे नेते असतील किंवा इथले सरपंच असतील, सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.